आमचे चुलते मालते घोड्यानं टाकलेले फार त्रास द्यायचे. मेहनतदाराची कोंडी करायचे. आई कडक म्हणून सगळं जागेवर राहिलेलं, नाहीतर केव्हाच आमची उचल बांगडी झाली असती. खेड्यात जगणं तसं अवघड. माणसं नासकी. जो तो दुसऱ्याच्या इस्टेटीवर टपलेला. आपला 2 एकर घेवडा असला तरी माणूस कालवणाला शेंगा नेताना दुसऱ्याच्या शिवारातनं नेईल. आईला हे खटकायचं. दुसऱ्याच्या शिवारात शेरडू शिरलेलं तिला खापायचं नाही. हाताला घावल त्यानं हाणायची. समजा एखादा मेहनतदार चांगला भेटला तरी आई त्याच्या नावानं बोंबलायची. पीक नीट नाही उगवलं तर म्हणायची, भाड्यानं मूठ नीट धरली नाही. राहिलेलं बी घेऊन गेला असेल बायलीच्या उराव घालायला. काय पेरलंय दोडानं, जिकडं बघाव तिकडं वाणके. त्याला घातला डाबऱ्यात. नोटा घ्यायला पुढं. बघ कसं पेरलंय, बघ पेरलंय का नुसतं खरकटून गेला. माझी आई कवा हळू बोलायची नाही. चौकात भाषण चालल्यावाने आवाज वरच्या टिप्याला. जे मनात असेल ते स्पष्ट बोलणार. माझ्या कोकर उड्या या आत्मचरित्राच्या प्रकाशन समारंभाला ती आली होती. कार्यक्रम संपल्यावर मी आनंद यादवांची आणि तिची ओळख करून दिली तशी पटकन यादव सरांना म्हणाली, तुमची झोंबी रेडिओवर ऐकली की मी. यादवांना कौतुक वाटलं. मी तर आश्चर्यचकित झालो. ती सरांना म्हणाली, माझं चांगलं चाललंय बघा. माझ्या परास तुमच्या आईनं लय कष्ट भोगलं. कवा येतोय आमच्या गावाला. येईन येईन सर हसत हसत म्हणाले. यादवांना गावाकडं न्यायचं राहून गेलं. माझ्या गावी एकदा वाचनालयाच्या उद्घाटनासाठी कवी सुधांशू आणि शिवाजीराव सावंत आले होते. कार्यक्रम चांगला झाला. आई आली होती भाषण ऐकायला. सुधांशू औदुंबरचे. माझ्या आईचं माहेर अंकलखोप. गावं जवळजवळ. मोकळ्या मनानं कवींबरोबर बोलली. जाताना शिवाजीराव सावंत माझ्या आईला म्हणाले, पोराला जरा चांगलं लिहायला सांगा. मी कंटाळलोय सांगून. फार मोठ्या अपेक्षा आहेत माझ्या त्याच्याकडनं. आई पटकन म्हणाली, अहो मी काय सांगणार, त्याचं त्याला कळाय नकोय. राजे माझ्या आईच्या पाया पडले. येतो आईसाहेब म्हणत मार्गी लागले. आई म्हणाली, नीट गाडीत बसवतेस नी, कुठं वाटा बिटं सोडू नको, नाही तर शिरूरला पाठव पुण्या पावतर. मोठी माणसं घरी आली ना की तिला बरं वाटायचं. असेल ती भाजी भाकरी खायला घालायची. तिला व्यवहार ज्ञान चांगलं होतं. माणसं ओळखायची, ती अचूक ओळखायची. चांगल्या वाईटातला फरक तिला कळायचा. अकारण वेळ घालवणं तिला पटायचं नाही. माणसानं सतत कामात गुंतून घ्यावं, रिकामं बसू नये असं नेहमी म्हणायची. गारठ्यात आम्हाला उठवायची, तोंड धुवायला लावायची, दही चटणी भाकरी खाया घालायची, रानात पाखरं राखाय पाठवायची. आम्हाला थंडी वाजू नये म्हणून स्वतःच्या हातानं धडपा गुंडाळायची. पाखरं काय ऐकते ती का आम्हाला, पण उगी ढेकलं टाकत ओरडत फिरायचं. 9 वाजाय घरी यायचं. गार पाण्यानं आंघोळ आटपायची. असली गरम भाकरी तर खायची, नाही तर काय घावल ते पदरात घेऊन शाळा गाठायची. आम्ही शाळेला गेल्यावर तिला बरं वाटायचं. शाळा बुडवून इकडं तिकडं फिरत बसलेलं कळलं तर गावाला ऐकू जाईल अशा शिव्या द्यायची. तरी बी कवा कवा मी शाळा बुडवायचो. पोरांच्या नादानं ओढ्यानं खेकडं धरत हिंडायचो. पण घराकडे येताना फांताळातल्या रानं चिरायचं. निगडीपासून दुधीपर्यंतचा उभा पट्टा हे पाणस्थळ रान. याला गावकरी फांताळ म्हणत. हा भाग 12 महिने हिरवा गार असायचा. मी वांगी गाजरं कांदं गोळा करायचो, पिशवीत भरायचो, घरी आल्यावर आईला दाखवायचो. यादवाच्या आळीच्या पोरांनी हे सगळं दिलं असं म्हटलं की आईला खरं वाटायचं. ती कितीही कामात असली तरी पोरांच्याकडं तिचं लक्ष असायचं. कोणाला काटा लागला, कोणाला कुत्रं चावलं, आई पाळायची. साप नावाच्या गावी जाऊन कुत्र्यावरचं औषध आणायची. पडसं झालं तर ओवा खायला द्यायची. डोकं फुटलं तर त्यात चुना भरायची. ती स्वतः कधी आजारी पडल्याचं मला आठवत नाही. 1956 पासून 1975 पर्यंत या 18-20 वर्षाच्या कारकिर्दीत तिने एकदाही अंथरूण धरल्याचं मला आठवत नाही. ती आजारी पडत असेल तर दुखणं अंगावर काढत असेल.
कधी कधी वैतागली म्हणजे मग टाळकं जात्यावर ठेवून झोपून राहायची एका कुशीवर. धगधगत्या चुलीचा उभारा घरभर जाणवायचा. खावा नाही तर मारा एवढंच म्हणायची. पण 10-5 मिनिटांनी उठून आम्ही जेवायला वाढून घेतलंय का ते बघायची. पाण्याचा तांब्या न घेता जेवायला बसलेलं तिला आवडत नसे. उचकी लागली की घाबरायची. उचकी म्हणजे सगळ्या जेवणाचा सत्यानाश ही तिची धारणा. पोरासनी जरा कुठं खुपलं दुखलं तर ती अस्वस्थ व्हायची, रात रात जागत बसायची. स्वतःच्या आजाराबाबत तशी आई बेफिकीर होती. 1975ला आम्ही कोकणात नोकरीला लागलो होतो. कराड साहित्य संमेलनासाठी 2-3 दिवसांसाठी आलो होतो. सारखं वाटायचं संमेलनाला आलोय तर गावी जावं, आईला भेटावं. 1.5 तासाचा तर रस्ता. पण दिवसभर कार्यक्रम. मंडपातून उठावं असं वाटायचंच नाही. सोबत बोलका मित्र वसंत चव्हाण. शेवटी जवळचे पैसे संपले. आशाताई पेंडसे म्हणून आमच्या एक व्यवसाय भगिनी होत्या, त्यांच्याकडून 40 रुपये घेतले आणि गावाकडं न जाता रजा संपल्यानं कोकणात गेलो. तर तिथं तार आली होती, आई सिरियस. मनथेंड असल्यानं पैसा कोणाकडं होता. एकाकडून 100 रुपये घेतले, गाव गाठलं. आई निपची पांथरुणावर पडलेली. प्यायला पाणी नसायचं. वाड्यातली कमल केव्हा तरी पाण्याची कळशी भरून द्यायची. आई तापानं फणफणलेली. पोटातल्या आतड्यांचे विळे कोयते झालेले. घरात रात्री बांधलेल्या उपाशी शेळ्या, घरभर लेंड्या, चूल थंड. पहिल्यांदा घर झाडलं, आईला चहा करून दिला. फळं आणली होती ती कापून समोर ठेवली. कोरेगाव गाठलं, डॉक्टर तांदूळवाडकरांना आणलं. इंजेक्शन गोळ्या दिल्या. रात्री स्वयंपाक मीच केला. आई हातरुणावर उठून बसली, म्हणाली, पहिलं त्या शेरडासनी पाणी धाव, त्या पाठीत भुसकाटायती घाल. मुख्य जीवासनी काय बोलता येते का वसंता? शेरडं काय मरत नाहीत. तू स्वतःच्या जीवाला सांभाळ. आपण ठीक तर दुनिया ठीक. तार कोणी केली? अरे कमलनं केली. कराडला काहीतरी होतं ना तुम्हाला एकाचं. मला वाटलं होतं कराडला आला तर येचीन. तिला म्हणलं तार पाठव. वसंता, त्या डब्यात पैसे आहेत, तुला ने जा 100 रुपये. मला काळजात कालवल्यासारखं झालं. जन्मभर ती आमचाच विचार करत राहिली. लाखाची इस्टेट असती तरी तिने पोरांच्यावर उधळली असती. तिला लोभ होता 2 वेळच्या भाकरीचा. तिला काळजी होती शेरडा कार्डांच्या पोटाची. पोरासनी अंगाला कापड आणि पोटाला अन्न मिळाल्यावर तिला काही नको असायचं. ती दुसऱ्याच्या घरावरच्या कौलाकडं आशेनं बघणार नाही, पण दारातली चिमूटभर माती कुणाला उचलू देणार नाही. तिच्या जगण्याला गतीही होती आणि मर्यादाही होती. रेंगाळणं तिला माहीत नव्हतं. विजेसारखी लवलवत असायची. कष्टानं शरीर कमावलेली. नजरेत धाक, आवाजात जरब, कामाला वाघ येणं. नव्या घरात सुना झोपायला घाबरत, मग ती त्यांना तास तास भाषण ऐकवायची. ती भूताखेताच्या गोष्टी सांगायची, गावकऱ्यांचे पराक्रम ऐकवायची. तिच्या स्वभावाला विनोदाचीही एक बाजू होती. ती नकला छान करायची. माणसाचं चालणं बोलणं हुबेहूब आवाज काढून दाखवायची, प्रत्यक्ष चालून दाखवायची. तिला अभिनय म्हणजे काय हे माहीत नव्हतं, पण हालचाली फार सुरेख करायची. तिचा दिवस पहाटे चांदणी उगवायला सुरू व्हायचा. ही चांदणी नेमकी उगवते कुठे मला अजून कळत नाही. तिला भीती वाटत नसे. हातात इळा नाही तर काठी घ्यायची, मध्यानरातचं दार उघडायची, कुठंतरी कोंबडं वरडायचं. आभाळाकडे बघत ती म्हणायची, उगवली रे चांदणी पोरांनो. इराकतीला बसून ती घरात यायची, दार लावायची, खिळा घालायची, मग चूल पेटवायची. तिला चहा लय आवडायचा. जेवण नसलं तरी चालेल, चहा पाहिजे. कडकडीत चहा करून प्यायची. मग कुठनं तरी आणलेलं पायलीभर दाणं सुपात घेऊन दळायला बसायची. मोठ्या आवाजात ओव्यागात दळायची. घरात दाणं असलं तर पहाटे उठायची.
कवा कवा रात्रीची जेवणं झाल्यावरती दळायला बसायची. तिला कामाचा कवा आळस नसायचा. पहाटे चाळणी उगवाय दळाय बसली की पिठानं डबा भरूनच बाजूला होयाची, मग आम्हाला उठवायची. बघावतावा चुलीवर गरम पाण्याचं डिचका असायचं. तिला गार पाण्यानं तोंड धुतलेलं आवडत नसे. पोरांनी शेकावं, गरम गरम चहा प्यावा, कान धडप्यानं बांधावेत, लवकर उठून अभ्यासाला बसावं असं तिला वाटायचं. आंघोळ गार पाण्यानं केली तरी तिची तक्रार नसायची. पाणी तापवायला एवढं जळण तरी कुठे असायचं. पोरांनी लवकर आंघोळी आटपाव्या, शेरडं करडं बाहेर बांधावी, खरा खरा घर लोटावं, कचरा उकिरड्यावर टाकावा असं तिला वाटायचं. पण आम्ही एकदा वाचत बसल्यावर कशाला उठतोय. आई शिव्या द्यायची. फुलं झेलल्यावानी आम्ही शिव्या अंगावर झेलायचो. घर झाडून स्वच्छ झालं की आई पाण्याला पळायची. 4-4, 8-8 कळशा आणायची, मग स्वयंपाकाला बसायची. आम्ही आंघोळी कराय ओढ्याला पळायचो. आंघोळ करून आलो की पाराकडे खेळायला जायचो. शाळेची आठवण झाली की धावत पळत घरी. आई चिडायची. तिच्या कुठल्याच कामात आमचा म्हणावा तसा हातभार लागत नसे, मग ती राग काढायची. जळकी फाळ उचलून नारड्यात ठाशीन म्हणायची. आम्ही शाळेला गेलो तरी तिचे कष्ट सुरू. दिवसभर ती संसाराच्या घाण्याला झुंपलेली असायची. आम्ही जेवणं करून भाकरी बांधून शाळेला गेलो की मग ती स्वयंपाक आटपायची. दोन्ही वेळचं जेवण सकाळीच थापून ठेवायची. कालवण तेवढं रात्री गरम करायचं. सकाळी 10 वाजाय स्वयंपाक आटोपला की आंघोळीचं पाणी तापाय ठेवायची. मग आरामात मिसरीची 4 बोटं लावायची. कुणी आयाबाया पोरीटोरी आल्या की मोकळ्या मनानं बोलायची. मध्येच तिला वाटायचं 2 कळशा पाणी आणावं. मग घराला कडी घालून गाठायची ओढा. लगा लगा कळशा आणायची. मग खरकटी भांडी घासत बसायची. तापिवलेलं पाणी गार व्हायचं, मग पुन्हा चूल पेटवायची. 12 वाजून गेलेल्या असायच्या. शेरडं कोकलायची. आई कशीबशी आंघोळ आटपायची. 4 तांबा अंगाव घ्यायची. ओरडणाऱ्या शेरडासनी तिथनं शिया द्यायची. लुगडं बदलून शेरडासनी पाणी ठेवायची. तिथला शेवग्याचा ढापा मोडून टाकायची. धुण्याचं बोचकं घेऊन ओढा गाठायची. बिन साबणाचं खळाखळा धुणं व्हायचं. साबण असलाच तर फक्त आमच्या कपड्यांना लावायचा. स्वतःची लुगडी तशीच बडवून काढायची. ऊन झेलत घरी यायची. पायात काय नसायचं. घरातच कापडं वाळत घालायची. आई जेवायला बसायची तेव्हा दुपारची गाडी जायची. मग शेरडं सोडायची, रान गाठायची. शेरडं रानव्यात गोतवून खुरपं घेऊन पातीला बसायची. मध्ये थांबून मिसरीची 2-2 बोटं लावायची. पुन्हा भांगलान सुरू. पदरात बांधून आणलेली भाकरी खायला तिला वेळ नसायचा. दिवस मावळला तरी तणाच्या मुठी गोळा करत बसायची. फार मोठ्या आशेनं ती रानात राबायची. आपले सगळे प्रश्न ही काळी आई सोडवेल असं आईला वाटायचं. दोन्हीही माता करपलेल्या. काळ्या आईला खत नाही, पाणी नाही, मेहनत नाही. माझ्या आईला पोटभर अन्न नाही, वस्त्र नाही. संसाराचा सारा उन्हाळा. शरीराची भूक हा भागच उरला नाही. दिवसभर काम. पुढं सरकणारं हातातलं खुरपं, त्याला चिकटलेली ओलसर माती, त्या मातीचा गंध अंगभर पसरलेला. जगणं त्या खुरप्याभोवती भिरभिरत असलेलं. आपली खूप जमीन असावी, मळे फुलावेत, दावणीला 10-5 जनावरं असावीत असं तिला स्वप्नातही वाटत नसे. पोरांनी शिकावं, नोकऱ्या धराव्यात, आहे ही जमीन पोटापुरती पिकावी. लेकरासारखी 4 कोकरं भोवती असावीत एवढीच तिची अपेक्षा. देवाजवळ साकडं घालायची ती नवऱ्यासाठी. नवरा माणसात यावा, वर्षातून एकदा रजेवर यावा, पोराबाळांना नीट सांभाळावं असं तिला वाटायचं. ती कधी कुठल्या देवळात जात नसे. आम्हाला मात्र शनिवारी मारुतीच्या देवळात पाठवायची. तेलवात लावायला सांगायची. 4 उडीद देवाच्या पायरीवर ठेवा म्हणायची. चिमण्यांसाठी 4 कणसं टांगायला सांगायची. भवानी आईची जत्रा असली तर न विसरता कंदील घेऊन अंधारात पालखीची वाट बघत बसायची. पालखीला रुपयाचा गोंडा बांधायची.
मंगळवार असला तर आम्हाला चौंडाई देवीला पाठवायची. बाकी देवधर्म, कथा कीर्तनं तिला पटत नसे. तीर्थक्षेत्री जावं असं तिला कधी वाटतही नसे. तिचा देव तिच्या देव्हाऱ्यावर होता. तिचा देव तिच्या पतीत होता, मुलात होता, हातातल्या खुरप्यात होता, घरातल्या मांजरात होता, दारातल्या कुत्र्यात सुद्धा होता. घरात देवाचा जुना देव्हारा. कितीही घाईत असली तरी ती देवांना आंघोळ घालायची. देवाच्याच गादीतला कापूस वातीला वापरायची. संपूर्ण उदबत्ती कधीही लावत नसे. एका उदबत्तीचे 2 किंवा 3 तुकडे करायचे. शास्त्र मार्गाला झालं की झालं असं म्हणायची. तिला उपवास करायला कुठनं बळ यायचं देव जाणे. सोमवार करायची, गुरुवार करायची, 15 दिवसाला प्रदोष असायचा, 9 दिवसांचं नवरात्र करायची, एकादशी चतुर्थी करायची. तिचं अर्धाधिक आयुष्य उपवासात गेलं. तब्येत बरी नसली की उपाशी पोटी गोळ्या घ्यायची. सुरुवातीला दमा नव्हता. बापू रिटायर झाल्यावर तिला दम्यानं पछाडलं. शेरडामागं धावताना मातीवरनं घसरली. बरेच दिवस पायानं आजारी होती. शेवटी चालताना पाय फरफटत चालायची. तिला सोन्या चांदीची फारशी आवड नव्हती. दागिने घालून मिरवणं तिच्या रक्तातच नव्हतं. कानात सोन्याची फुलं होती, गळ्यात काळी पोत होती. उत्तमनं केलेली एकदाणी मात्र तिने शेवटपर्यंत सांभाळली होती. तिला कर्ज काढलेलं आवडत नसे. आहे त्यात चालवावं असं म्हणायची. श्रीमंतीचा आव आणला की चिडायची. आई बोलताना कधी कधी प्रतिमांच्या भाषेत बोलायची. पोरांना कसं जपलं हे सांगताना म्हणायची, डोळ्यात बुबळं जापल्यावानी जापल्यात पोरं. घेवडा काढायला सुरुवात झाली की रानभर पडलेला एक एक घेवडा वेचायची. एक एक घेवडा जिभेनं व्याचलाय म्या असं म्हणायची. तिचे हातपाय थकले, रान बंद झालं, शेळ्या विकल्या. मग आम्ही शेती करायला लागलो. झालेला खर्च आणि निघणारं उत्पन्न याचा मेळच बसत नसे. तो सगळा तोट्यातला व्यवहार बघून आईला राग यायचा. कोणी विचारलं, घेवडा किती झाला काकी? आई पटकन म्हणायची, कशाचं काय? धान्याचं तोंड गाड्याकडं आणि रेडकाचं तोंड वाड्याकडं. हसली आमची आई. एखादा लबाड पोरगा घरात आला तर म्हणायची, ध्यान ठेवा त्याचे हो, बघता बघता डोळ्यातलं काजळ काढन. उपमा मात्र छान द्यायची. आमच्या कुऱ्हाडीला कायम खिंडी पडलेल्या. एखादा कुऱ्हाड मागाय आला तर आई म्हणायची, अरे कशाला नेतोईस? नकटीचं नाक तुटायचं नाही तिने. मोरचा माणूस गप माघारी जायचा. प्रकाश थोरला, मी मधला आणि उत्तम धाकटा. एकदा तिला उत्तमच्या पोरानं विचारलं, आई समजा आपल्या घरी रात्री चोर आले तर काय होईल? आई पटकन म्हणायची, अरे चोर आल्यावर तुझा बाप काठी हुडकाय जाईन. वसंत तात्या चोरासनी म्हणन, आलायचं आता जेवण करून जावा. आणि प्रकाश सरळ लिफ्ट घेईल आणि देवळात झोपाय जाईन. पोरांचा स्वभाव तिने असा अचूक ओळखलेला होता. तिची स्वतःची सायकोलॉजी होती. माणसं ती अचूक ओळखायची. बाहेरगावचा एक मांगाचा माणूस सारखा आमच्याकडे यायचा. आम्हा भावांना भंडारा लावायचा. हळू आवाजात आमची खलबत चालायची. 100-500 रुपये किलोनं सोनं देतो सांगायचा. 5,000 द्या आणि घागराभर सोनं घ्या असं सांगायचा. आईला त्याचा संशय आला. आम्हाला म्हणाली, कशाला येतं रे ते मांगट सारखं? सावध राहा, असली माणसं लबाड असतात. तो माणूस आम्हाला 10,000ला टोपी घालून पळाला. ज्यांना आम्ही पैसे गुंतवायला लावले ती माणसं कंगाल झाली. जमेल तसे पगारातनं ते पैसे फेडायला लागले. आईनं मात्र त्या बेनवाड माणसाला अचूक ओळखलं होतं. आईचा देवावर विश्वास नव्हता, पण देवऋषांवर मात्र होता. ती लिंब मंत्रून आणायची, घरात आढ्याला टांगायची. कळकाच्या टिपऱ्यात कसल्या तरी चिठ्ठ्या मांत्रिक मंत्रून घालायचा. अशी टिपरी आई भाकरीच्या टोपल्यात ठेवायची. आईला वाटायचं लोक करणी करतील, भानामती करतील, आपलं घर बसवतील, म्हणून मग ती रहमतपूरला पंडित बाबाकडे जायची. काळे दोरे मंत्रून आणायची, आम्हाला करगोट्यात बांधायला लावायची.
अधूनमधून आढ्याला कसलं तरी देणं देऊन टाकायची. पंडित बाबा मेल्यावर ती माने दादाकडे जायला लागली. तोही लिंब काळं दोरं द्यायचा. माझ्या थोरल्या भावाचा त्याच्यावर विश्वास होता. मला हे पटत नसे. आईच्या भीतीनं दोरा कमरेला बांधायचो इतकंच. तिला दारात भिकारी आलेला आवडत नसे. गावात फासे पारदे आले की दार लावून बसायची. पेंढारे आले आहेत, घरात घुसून काय घावल ते उचलत्या ती, असं म्हणायची. तशी ती 24 तास सावध असायची. रात्री झोपताना दाराच्या कडीत खेळा घालणार, उलथनं घालणार, फटीतून जनावर आत येऊ नये म्हणून दगड लावणार, फडकी घालणार, पोरांना कान बांधून झोपायला लावणार, रसरशीत इंगळावर तवा ठेवणार, तव्यावर फडकेची घडी ठेवणार, एकेका पोराला शेकणार, मग 2 फडकी स्वतःच्या कानाला लावणार, चुलीच्या तोंडाला तवा लावून दोन्ही पोरांना 2 बाजू घेऊन झोपणार. आपल्या मायेचा सारा उबारा पोरांच्या रक्तात पेरणार. तिच्या मातृत्वाला विविध रंग होते. आई गेली आणि ही मायेची ऊब सुद्धा गेली. श्रोते हो, हा होता प्राध्यापक व बा बोधे लिखित चंदन बटवा या कादंबरीचा 6वा भाग, 7वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.